धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। तर अमृतसरच्या जवळ असलेल्या अटारी परिसरामध्ये सध्या शांततेची परिस्थिती आपण पाहतोय। एरवी इथे संध्याकाळी आपण बघतो बीटिंग द रिट्रीट सारखा सोहळा होतो, हजारो माणसं ही सगळी इथे असतात आणि हजारो शेकडो पर्यटक या ठिकाणी येत असतात। मात्र भारत पाक संघर्षामुळे हा परिसर बंद करण्यात आलाय। तसंच सीमेजवळची गावं देखील रिकामी करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता एकंदरीतच संपूर्ण खबरदारी घेतली जाते। भारत पाकिस्तान संघर्षामुळे हा संपूर्ण परिसर हा बंद ठेवण्यात आलेला आहे। अटारी जवळची जी सगळी गावं आहेत या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। बीटिंग द रिट्रीट सोहळा ज्या परिसरामध्ये होतो त्या संपूर्ण परिसरामध्ये एकंदरीतच लगबग असते। पर्यटक देखील मोठ्या संख्येने देशभरातून या ठिकाणी येत असतात। मात्र भारत पाकिस्तान संघर्षामुळे गेल्या काही दिवसांपूर्वीच ही खरं तर जी बॉर्डर आहे ती बंद करण्यात आलेली होती आणि सीमेजवळची गावं देखील रिकामी करण्यात आलेली आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये मोठे काही गोष्टी होऊ शकतात। याच पार्श्वभूमीवर हा सगळा अलर्ट म्हणून ही जी सगळी गावं आहेत ही सध्या पूर्णपणे रिकामी करण्यात आलेली आहेत। यामिनी अगदी म्हणजे आपल्याला माहिती आहे पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर जो तणाव वाढला तेव्हापासून बीटिंग द रिट्रीट सारखा सोहळा सुद्धा बंद करण्यात आलेला आहे आणि सध्या इथली ही शांततेची परिस्थिती। भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननं भारतावर अनेक